नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला विनंती करतो की ज्यांनी कोणी आमचं हे चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी कृपया लगेच चॅनल सबस्क्राइब करावं। शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्याग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा। मानवी समाजाला कलंक ठरणारी अशी परिस्थिती असून देखील यवतमाळमधील निवडणुका कधीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढल्या गेल्या नाहीत। कधी नरेंद्र मोदींनी याच मतदारसंघात येऊन चाय पे चर्चा करत शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं, तर कधी राहुल गांधींनी एकट्या कलावती बाईला घर बांधून देत आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं किती काम करतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला। मात्र या सगळ्यात शेतकरी फक्त मतासाठीच वापरला गेला। आजही शेतकरी आत्महत्यांची शृंखला सुरूच आहे। असं असलं तरी दर 5 वर्षांना होणाऱ्या निवडणुका होणारच आहे आणि मतदारांना त्यांचा कौल द्यावाच लागणार आहे। आज आपण आपल्या या भागामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ या विधानसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड आहे याविषयीचं विश्लेषण करणार आहोत। कारण मागच्या 2 निवडणुकांमध्ये या मतदारसंघात केवळ 1,500 आणि 2,500 मतांच्या फरकानं भाजपा नेते मदन येरावार निवडून येत आहे। त्यामुळेच यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे। यवतमाळ विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे। यंदाही जुनाच सामना नव्यानं बघायला मिळणार आहे। भाजपाकडून मदन येरावार तर काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर यांनी शेड्डू ठोकले आहे। 2019च्या निवडणुकीत अनिल मांगुळकर यांनी कडवी झुंज दिली होती। केवळ 2,253 मतांनी मदन येरावार यांचा विजय झाला होता। तेच 2014ला देखील केवळ 1,227 मतांनी येरावार यांनी निसटता विजय मिळवला होता। त्यामुळे येरावार यांना खूप जास्त जनतेचा पाठिंबा आहे अशी परिस्थिती नाही। त्यात काँग्रेसच्या बाळासाहेब मांगुळकर यांनी निवडणूक हरल्यानंतर खेडोपाडी जनसंपर्क कायम ठेवला, कार्यकर्त्यांची फौज उभी केली। त्या जोरावर मदन येरावार यांना यंदाची निवडणूक जड जात असल्याची एकंदर परिस्थिती आहे। जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभेत एकूण 14 निवडणुका झाल्या। ज्या निवडणुकीत मतविभाजन झाले त्याचा निकाल प्रस्थापितांच्या विरोधात गेला। याला केवळ 2014 आणि 19ची निवडणूक अपवाद ठरली आहे। या दोन्ही निवडणुकीत विभाजनाचा फायदा प्रस्थापित उमेदवाराला झाला आहे। यंदा मात्र ही निवडणूक थेट लढतीच्या दिशेने गेली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकजुटीनं काम करताना दिसत आहे। यासोबतच वंचितचे डॉक्टर नीरज वाघमारे, प्रहारचे विपिन चौधरी आणि बसपाचे भाई अमन यांची भूमिका ही निवडणुकीवर काही प्रमाणात प्रभाव पाडू शकतात। त्यामुळे काही प्रमाणात मतविभाजन होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना यवतमाळ मतदारसंघातून जवळपास 2,500ची लीड मिळाली होती। कुणबी, तेली, माळी समाजासोबतच राठोड, बौद्ध, आदिवासी आणि मुस्लिम समाजाची संख्या देखील या मतदारसंघात निर्णायक आहे। एकंदरीतच यवतमाळ मतदारसंघात थेट लढत होत असल्यानं काट्याची टक्कर बघायला मिळत आहे। त्यामुळे मदन येरावार हॅट्रिक मारणार की बाळासाहेब मांगुळकर काँग्रेसचा झेंडा रोवणार हे आता 23 नोव्हेंबरलाच बघायला मिळणार आहे। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।